नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. देशभरात 396वी शिवजयंती साजरी होत असताना रायगडच्या रोहातील शिवऊर्जा मित्रमंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या घोसाळे गडावर असलेल्या ऐतिहासिक जुन्या तोफेला पुनर्जीवित करून रघुराजे आगरे यांच्या हस्ते महाराजांना मुजरा करत एळकोट एळकोट जय मल्हार जयघोषात तोफेचं लोकार्पण करण्यात आलंय. यावेळेस घोसाळ गडावर असलेल्या पाण्याच्या टाक्या, गडाचे टकमकटोक आणि या ठिकाणी असणारे पाण्याचे डोह तसेच परकीय सेनेवर लक्ष ठेवण्याकरिता छोटे झरोखे आहेत. त्याचबरोबर गडाची भक्कम अशी तटबंदी आणि यातून चोरवाट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तसेच शिल्प आणि कोरलेले चिरे आणि देवीच्या मूर्ती सुद्धा या ठिकाणी मिळत आहेत. हा सर्व ऐतिहासिक ठेव्यांचं जतन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आलाय. मी रिपोर्ट, कोकण वार्ता न्यूज, रायगड. हे प्रत्येकाच्या आपल्या हातात आहे आणि मला वाटतं तेवढं जरी करू शकलो तरी अशा शिवजयंती, शिवपुण्यतिथी आणि इतर कार्यक्रमांना येण्याचं आपल्याला नैतिक बळ आहे. नाही तर 19 तारखेला आपण शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि 20 तारखेला भगवा झेंडा जर मातीत पडलेला असेल तर आपण ती छत्रपती शिवाजी महाराज किंवा त्यांच्या मावळ्यांकरता केलेली दाखवलेली अनास्था असेल. हा झेंडा फडकवणं हे फक्त अभिमानाची गोष्ट नाही, तर ती जबाबदारी आहे. त्याचं पावित्र्य राखणं ही आपली जबाबदारी आहे आणि ते पावित्र्य जपणं ज्या वेळेला आपल्या रक्तात भिनेल त्यावेळेला आपण महाराजांच्या विचाराशी एकनिष्ठ आहोत असं मानायला आपल्याला संधी आहे. आपण एवढं जरी करू शकलो तरी मला वाटतं आपण स्वराज्याकरता आपला मन नाही तर कण उचलला एवढं काहीतरी आपल्याला बोलता येऊ शकतं. मागच्या अनेक पिढ्यांनी हा वारसा जपलेला आहे आपल्याला. आपण त्याचे ट्रस्टी आहोत. कावड जी असते ती फक्त खांद्यावरून वाहून दुसऱ्याच्या खांद्यावर द्यायची असते, ती मधल्यामध्ये पाणी प्यायचं नसतं. हा आपल्या इतिहासाचा ठेवा आहे. ही आपली कावड आहे. ही पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करायची असेल तर ही सुस्थितीत राहणं, सुस्थितीत ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. चला आजच्या दिवशी तो संकल्प घेऊया की ही ऐतिहासिक कावड आपल्याला पुढच्या पिढीच्या जर खांद्यावर द्यायची असेल तर ती पुढच्या पिढीकडे देताना सुस्थितीत असेल याची जबाबदारी घेऊया, याचा निर्धार करूया आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आपल्या जीवनाची एक सकारात्मक सुरुवात करूया. एवढंच बोलतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. वंदे मातरम, जय शिवराय. नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे.